हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. आज आपण क्रिएट GTT कसं वापरायचं आहे ते पाहणार आहोत. तर आपण टाटा स्टीलचा स्टॉक घेतला आहे. इथे बाय आणि सेल असे दोन ऑप्शन्स आहेत. खाली ट्रिजर प्राईज म्हणून आहे. त्याच्यामध्ये आपण आता एक व्हॅल्यू पुटअप करू. आता सध्या 156ला तो ट्रेड करत आहे. तर आपण 150 टाकूया. 150ला गेल्यानंतर 100 स्टॉक्स क्वांटिटी टाकूया आणि 150ला प्राईस टाकूया. 150ला जर शेअर्स गेला तो आपण तो बाय करणार आहोत. क्रिएट GTTला स्वॅप करा खाली. नंतर तो ऑर्डर्समध्ये तुम्हाला दिसेल की आपण बाय टाटा स्टील केला आहे 150 रुपयाला. ठीक आहे, आता आपण सेलचं पाहूया. टाटा स्टीलमध्ये खाली क्रिएट GTT त्याच्यामध्ये सेल ऑप्शन आहे. आता सेल सपोज आपल्याला किती पर्सेंटने करायचं तर 15% घेऊया, म्हणजे 180 रुपयाला सेल आउट करूया. खाली आपल्याला क्वांटिटी टाकायची आहे 100च आणि प्राईस 180 आणि क्रिएट GTTला स्वॅप करा. या दोन्ही पण ऑर्डर्स तुम्हाला ऑर्डर्समध्ये दिसतील. इथे सेल आणि बाय असे दोन आपण GTT क्रिएट केलेले आहेत. त्याला मॉडिफाय पण करू शकतो किंवा डिलीट पण करू शकतो. आपल्याला जसं वाटेल तसं करू शकतो आपण चेंजेस त्याच्यामध्ये. थँक्यू फ्रेंड्स.